स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आज आहोत आम्ही जालन्यामध्ये माझ्या नणंदबाईच्या घरी। तर नणंदबाईच्या घरी आज आहे कार्यक्रम डोहाळे जेवणाचा, त्यांच्या सुनबाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे। तर इथे बघा डेकोरेशन केलेलं आहे आणि हे डेकोरेशन केलेलं आहे नणंदबाईच्या मिस्टरांनी। तर ते भाऊ सर्व डेकोरेशनचं काम घरीच करतात आणि त्यांचा मंडप डेकोरेशनचा बिझनेस आहे। इथे तुम्ही बघू शकता हे पिवळ्या कलरमध्ये लाइटिंग आणि फुलांचे गुच्छ जे आहे लावलेले ते सर्व भाऊंनी घरीच तयार केलेलं आहे। भाऊ आणि त्यांची मुलं बनवतात, म्हणजेच आमचे भाचे। आणि इथे समोर मोर बघा किती सुंदर दिसत आहे, तो मोर देखील भाऊंनी घरीच तयार केलेला आहे। आणि सर्व डेकोरेशन इतकं सुंदर तयार केलेलं होतं, तर हे शूटिंग करत होते आणि नियोजन करायला पण तिथे थांबलेले होते। सायंकाळची वेळ झालेली आहे आणि कार्यक्रमाची पूर्ण तयारी झालेली आहे। तर इथे डेकोरेशन देखील पूर्ण तयार झालेले आहे, बघू शकता तुम्ही डेकोरेशन किती सुंदर केलेलं आहे। आणि आता थोड्याच वेळात कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। आम्ही इथे मंडपामध्ये येऊन बसलेलो आहोत आणि पाहुणे मंडळी पण यायला सुरुवात झालेली आहे। तर इथे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि सर्वात अगोदर होणाऱ्या बाळाच्या आईची ओटी तिच्या आईने आणि तिच्या सासूबाईंनी भरली, त्यानंतर मीही तिची ओटी भरली। तर इथं आम्ही दोघंही स्टेजवर गेलो होतो, तेव्हा मी एका दीदीकडे मोबाईल दिला होता शूटिंग करण्यासाठी। तर तिने शूटिंग न करता नुसते फोटोज काढलेत, तर त्यामुळे मी इथे फोटो ॲड केलेले आहेत। इथे स्टेजवर बघा छोटे छोटे मुलं खूपच छान डान्स करत आहेत आणि इकडे ओटी भरण्याचा कार्यक्रमही सुरूच आहे। ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पेढा की जिलेबी असतं ना, तो कार्यक्रम झाला। असं करा आता, करा आता। हो आता आम्हीच बाकीत आता शेवटची आमची पंगत शेवटची म्हणजे समाप्त झालं बा आता इथून कार्यक्रम। साळे आपले पहिल्यापासून हुशारच ना, आज थोडीच पहिल्यांदा हुशार हात कर ना। हो गुलाबजामुन पण दाखवा दाखवा ना खाताना गुलाबजामुन तुझं मी दाखव गोड झाले गुलाबजामुन। सर्वांचे जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही इथे बसलेलो आहोत, कारण इथे चालू आहे डान्स। लेडीज डान्स करत आहेत, काही मुलं डान्स करत आहेत, तर खूप छान डान्स केला सर्वांनी। कार्यक्रमानिमित्त नातेवाईकांच्या भेटीगाठी होतात, खूप साऱ्या गप्पा गोष्टी होत असतात कार्यक्रमामध्ये आणि आम्हीही असंच गप्पा गोष्टी करत होतो। आणि आजचा कार्यक्रमही खूपच छान झाला होता। आणि या कार्यक्रमामध्ये जास्त व्हिडिओ शूटिंग काही आम्हाला करता नाही आली, कारण की नणंदबाईच्या घरचा कार्यक्रम असल्यामुळे बरीच कामं असतात, त्यांना मदत करावी लागते आणि त्यामुळे मग व्हिडिओ शूटिंग इतकीच केलेली आहे। आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया। ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। तोपर्यंत बाय बाय।